तर नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेवा, जिथे संपते तुमची मर्यादा तिथून साथ देतात स्वामी. स्वामी जेव्हा आपली मदत करतात तेव्हा आपल्यासाठी अशक्य देखील शक्य करतात. जाणीव ठेवा शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्कर्म कर्म करावे. आयुष्यात संकटे आले तर योग्य दिशेला आपण प्रयत्न करावे. स्वामी सांगतात, मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्यासोबत उभा आहे. तू काळजी करू नकोस, कारण तुझ्या आयुष्यात आता एक नवीन आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश फक्त 18 मिनिटे ऐकल्याने तुमच्या जीवनात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यातील एक मोठा क्षण आहे. तू आता भिणे बंद कर. उगाची भीतोयस, भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्यासाठी आपल्याला मेहनत करणे जेवढे आवश्यक आहे तेवढे स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करणे सुद्धा आवश्यक आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कर्माचा पधा कधी चुकत नाही. कर्म योग्य वेळेवर आपल्यासोबत योग्य ते मोबदला घेत असतो. स्वामी सांगतात, भिवू नको, फक्त प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश द्यायला स्वामी आहेत. खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असते. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात, कुणाचे चुकले हे शोधणारे तिथंच राहतात. आयुष्यात संकटे येतील, त्या संकटांचा सामना करून बघा, यश नक्की तुम्हाला मिळतं. प्रसंग परीक्षा घेत राहील, पण आपण मात्र क्षमता दाखवत राहायचं. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करत राहायचे. मनात एक, पोटात एक, ओठावर एक अशा लोकांपासून लांब राहा, कारण त्यात आपला फायदा. जर जास्त अशा लोकांच्या जवळ गेले तर नक्की तुम्हाला याचं नुकसान भोगावं लागेल. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा, देवावरती श्रद्धा ठेवा आणि प्रयत्नांवरती आत्मविश्वास ठेवा. मग बघा यशस्वी कसे व्हाल. स्वतःच्या हातातून एखाद्याच्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवा. नक्की तुम्ही काहीही करू शकाल. ज्यांचा स्वामीवरती विश्वास असेल ते आज या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करतील. तुमचाही स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेला बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. स्वामी म्हणतात, हा संदेश फक्त 5 गरजवंतांना पाठवून तर बघा. हा 5 गरजवंतांना जेव्हा हा संदेश शेअर कराल आणि त्यांना ऐकला तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील स्वामी.
मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील. विश्वास ठेवा स्वामीवरती. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य दिसेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल. जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्याचे महत्त्व असतं, कारण मागितले तर स्वार्थ आणि दिले तर प्रेम असतं. जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाही. आपण असल्यास कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि ही काळजी घेतली तर आपण आयुष्यात खरे यशस्वी झालो. स्वामी म्हणतात, हा संदेश टाळू नको, या संदेशाला कानाडोळा करू नको. हा संदेश 18 मिनिटापर्यंत शांतपणे ऐक. फक्त मोफत असतात काही गोष्टी, पण त्या गोष्टी जेव्हा आपल्याला पैसे घ्यायला लागतात तेव्हा बर्बाद करतात. घर सांभाळण्यासाठी घराच्या बाहेर राहावं लागतं. घर उभं करायचं आणि त्या घराचा सहवास नोकरी आहे, तोपर्यंत आपलं जीवन संपणारी वेत आहे. इतका चांगला विश्वास ठेवा, आपला स्वभाव ठेवा, आपली भेट ठेवा की पुढचा कधीही आपल्याला विसरू शकला नाही पाहिजे. स्वामी सांगतात, जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ज्या काळोखात तुम्ही जात आहात त्या काळोखात तुम्ही पूर्णपणे समावून जा आणि एवढे प्रयत्न करा, एवढी मेहनत करा की ते काळोख कायमचं संपलं पाहिजे. स्वामी समर्थ महाराज आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊ, इच्छा तुझी. तिथे नामस्मरण केले नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकाराला मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळ ओवळ मान किंवा नको मानू, हक्क तुझा ते. सर्व मानलं नाही तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप कर, स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊ, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत आलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी आहे तुझ्या शोध शेजारी. बघ मला एकदा शोधून, बघ तुला दिसतो मी. स्वामी म्हणतात, वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे सर्वात जास्त परतफेड मिळते. मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध येतोच, तसे आपले माणसे कितीही दूर असले तरी त्यांची आठवण नेहमी येते. नात्यांच्या पैशाच्या गरजेने आपण आयुष्यात कधी पुढे जाऊ शकणार नाही, पण आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न केले तर नक्की पुढे जाऊ शकतो. मनाचे मोह पण अजब असतात, न मिळणाऱ्या गोष्टीमध्येच गुंतून पडतात. स्वामी सांगतात, मनासारखे कोणाला जगता येत नसते, परिस्थितीनुसार जगायला शिकावे लागते. शास्त्र आणि अध्ययन यात एक गोष्ट असते, म्हणजे जैसे अंथरूण असते तसे आपल्याला पाय पसरावे लागतात. हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर स्वामी भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते. 2 हात जोडून स्वामी चरणी प्रार्थना केली तर स्वामी आपल्याला शक्य ते नक्की पूर्ण करतात. स्वामी सांगतात, सुंदर विचाराची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात. जीवन हा एक प्रवास आहे, तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर खूप जवळ होईल. तुम्हाला कधी पूर्ण होईल समजणारही नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ती संकटे टळणे म्हणजेच गुरुकृपा. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात. नातं काहीही असो, ते मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून होत नसतं, ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन अधिक मजबूत होतं. पायांनी चालतो तो प्रवास, मनांनी चालतो तो यात्रा, हृदयातून चालतो ती वारी.
एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. माणसं आणि नातेवाईक फक्त ज्ञान देतात, साथ नाही. नको त्या ठिकाणी मनमानी केली की हव्या त्या ठिकाणी तडजोड करावी लागते. स्वामी सांगतात, नशिबावर अवलंबून राहू नका. कारण नशिबाचा भाग 1% असतो, तर मेहनतीचा भाग 99%. आणि तो 1% भागही जेव्हा 99% भाग साथ देईल तेव्हा साथ देत असतो. आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याबरोबर काय घडायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यात नाही, तर उरलेले दिवस आनंदाने जगायला जन्माला आलो. स्वामी सांगतात, जीवन हे असं आहे. जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकार उकळून द्या, चिंतांना वाफ होऊ द्या, उडून जाऊ द्या सर्व चिंता, दुःखांना वेगळून जाऊ द्या, चुकींना गिळून घ्या आणि सुखाचा आनंदात हसत हसत चहा पिया. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असताना लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. स्वामी सांगतात, डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे. कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो. लक्षात घ्या, संस्काराच्या तालमेलीमध्ये एक डाव शिकलेला असतो. तो म्हणजे जीवनात कधीही आपल्याला हरू देत नाही, आणि तो म्हणजे चांगला स्वभाव. आपला प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्यासाठी आपल्याला त्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल, पण सन्मान नक्की देता आला पाहिजे. स्वामी सांगतात, दुसऱ्यासाठी काम करताना आपल्याला प्रयत्न करून यशस्वी होणे गरजेचे असते. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेले 2 झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ते जोरात वाढणार. 2 वस्तू अशा आहेत की ज्या दिल्यावर कुणाचे काही नुकसान नाही. एक हास्य आणि दुसरे आशीर्वाद. स्वामी सांगतात, दगडात एक कमतरता आहे की ते कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आयुष्यात माणसाने सुद्धा असेच असावे. कधीही कोणापुढे बदलू नये. आपला स्वभाव एकतर्फाच असला पाहिजे, कधीही दोघला नसावा. कधीही गोष्टी आपण जे बोललो तेच केल्या पाहिजे. गोष्टी बदलणे पूर्णपणे चुकीचे आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. प्रत्येक संकटात तुमची साथ देणार आहे. आणि स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठी इच्छा मी पूर्ण करणार आहे. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक संकट मी स्वतः पूर्ण करणार आहे. स्वामी बोलतात, तुम्हाला जे संकटे आहेत तुमच्या आयुष्यात ते दूर करायचे असेल तर स्वतःवरती विश्वास लागतो. आणि प्रयत्नांना यशस्वी करायचे असेल तर स्वामी नामाचा जप लागतो. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय मुला, तुला आता काळजी करण्याची गरज नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. तुला तुझ्या आयुष्यात यशस्वी आम्ही करू. आयुष्यात बरेच संकटे येतील. त्या संकटांना सामोरे जा, कारण त्याच्याशिवाय तुला यश मिळणार नाही. संकटांचा सामना केला की तू नक्की यशस्वी होऊ शकतं. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ सदैव देतात. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. तुमच्या आयुष्यात कधीही तुमची साथ मी सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची साथ मी कायम देत आहे. स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, मी तुमच्या सर्व संकटात तुमची साथ देत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी तुमची साथ कधी सोडणार नाही, आणि स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला जेव्हा माझी खरी गरज असेल तेव्हा तुम्हाला मी साथ देताना दिसेल. तुम्ही फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामीवरती श्रद्धा ठेवा. स्वामी नामाचा जप करून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटावर स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, या आयुष्यात संकटे आहेत खूप. ते जर तुम्हाला दूर करायचे असतील तर स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा.
स्वामी सांगतात मी सदैव तुझ्या सोबत आहे. आयुष्याच्या कठीण काळात तुझी साथ मी स्वतः देत आहे आणि तुझी साथ मी सदैव देत असतो. स्वामी सांगतात मी तुझी साथ कधी सोडली नाही आणि कधीही सोडणार नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुझी साथ मी देत आहे. काळजी करू नको, हे संकट सुद्धा आत्ताच निघून जाईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेव. स्वामी सांगतात मी कायम तुझ्या सोबत आहे आणि कायम सोबत असणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघ, प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात फक्त ज्याचा मायावरती विश्वास आहे आणि जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, प्रत्येक संकटात त्याला साथ मी देणार आहे. स्वामी म्हणतात या संकट काळात मी तुमची साथ नक्की देतो आणि या संकटात तुम्हाला नक्की मार्ग दाखवतो. फक्त स्वतःवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याने तुम्हाला नक्की स्वामी साथ देताना दिसतील. स्वामींनी कधी तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे आणि कधीही तुमची साथ सोडली नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. स्वामी नामावर जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्यासाठी अशक्य देखील शक्य होते. स्वामी म्हणतात हे संकटाचे दिवस तुमचे लवकर संपणार आहेत. स्वतःवरती आणि स्वामी नामावरती एकदा विश्वास ठेवून तर बघा. हे दिवस जास्त काळ तुमच्यासाठी टिकणार नाही. हे दिवस नक्की आता कायमचे सोडून जातील. तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामींनी तुम्हाला मार्ग दाखवला आणि स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. स्वामीवरती आपला विश्वास आहे, तसा विश्वासाला स्वामी नक्की साथ देतील. स्वामी सांगतात कायम तुमच्या सोबत मी स्वतः उभा आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे तुमचे काळजी करण्याचे दिवस नाहीत, तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करण्याचे दिवस आहे. स्वामी सांगतात प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुझी मदत मी नक्की करेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघ, कारण तुला प्रत्येक वेळेला स्वामीच आयुष्यात प्रत्येक संकटात मदत करतात. स्वामी म्हणतात मी कधीही तुझी साथ सोडली नाही आणि कधीही सोडणार नाही. जो स्वतःवरती विश्वास ठेवून स्वामी नामाचा जप करेल त्याला स्वामी नक्की मदत करतील. स्वामी म्हणतात घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ते कशी घालवावी त्यासाठी काही उपाय आहेत. दरवाजासमोर चपलांचा ढीग लावू नका. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घराच्या दरवाजासमोर कधीही चपलांचा ढीग नसावा. गोमूत्र याचं लेपन करा. उंबरठ्यावर हळद ठेवा. घरात कापूर आणि लवंग नक्की लावा. छोटासा फिश टँक नक्की ठेवा. जमेल तर किचनमध्ये गोळ्या औषधी ठेवू नका. आयुष्यात जे तुम्ही जगता त्या जगताना जे नकारात्मक विचार येतात ते दूर करण्यासाठी स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकट येतील आयुष्यात, त्या संकटांचा सामना करायला शिका. तुम्ही प्रयत्न करत जा. आयुष्यात कितीही संकटे येऊ त्या संकटांना कधी घाबरू नका. स्वतःवरती विश्वास ठेवून कामे करा. प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील. त्या मार्गामध्ये तुम्ही कधीही आयुष्यामध्ये जास्त त्रास करून घेऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर स्वामी नक्की तुम्हाला यशस्वी करतील. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत असतो. तुमच्या प्रयत्नांना यश देणे स्वामींचे काम. स्वामी नक्की तुम्हाला देतील आराम. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामीच आपल्याला दाखवतील रस्ता. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज आपल्याला कसली, कारण स्वामीच आपली साथ देतात. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघ, कारण स्वामीच तुमची प्रत्येक वेळेला साथ देत असतात. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. काही केल्यास त्रास कमी होत नसेल तर खालील उपाय करू शकता. नक्कीच तुम्हाला बोललेला जे नवस आहे ते विसरला आहेत. कोणाला तरी दिलेला शब्द पाळला नाही. दत्त मंदिरात किंवा स्वामी मठात जाऊन माफी मागावी व श्रीफळ पानाचा विडा व काहीतरी गोड पदार्थ प्रसाद म्हणून द्यावा. त्रास कमी व्हायला सुरुवात होईल.
सोबतच अजूनही काही उपाय आहे जे की तुम्ही करू शकता. स्वामी नामावरती विश्वास ठेवून स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकता. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या पाठीशी उभा आहे, कायम तुमची साथ देत आहे. सकाळी उठल्यावर ही काही कामे आहे जी घरात होतात, जिथे कसली कमी राहत नाही. सकाळी उठल्यावर हे काम ज्या घरात होतात तिथे कसलीच कमी राहत नाही. तुम्ही हे काम सुरू केले तर आयुष्यात जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. सगळं सुख समृद्धी तुम्हाला मिळेल, भरभराट तुमच्या घरात नांदेल. ही कामे म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्ध जल द्यायचे आहे, त्यानंतर तुळशीला तुम्हाला एक तांब्या पाणी जल अर्पण करायचे आहे. तुमच्या देवघरात देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरातला मुख्य दरवाजा उंबरठ्यावर तुम्हाला पूजन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मुंग्या तुमच्या घराबाहेर चिमुडवर दिसतील तर त्याला साखरसुद्धा टाकायची आहे. सोबतच स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला जे अडचणी येतात त्यांना जर दूर करायचं असेल तर स्वामी नामाचा जप करा. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप जमत नसेल तर स्वामीवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. कारण स्वामीच आपली साथ देतात. आयुष्यात कितीही संकटे असो, स्वामीच आपली मदत करतात. स्वामीच आपल्याला टाळतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. कारण स्वामीच आपली साथ कायम देतात. स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. स्वामी सांगतात, तुम्ही काळजी करू नका, मी कायम तुमच्यासोबत उभा आहे. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवाल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते. कारण स्वामी कायम साथ देताना दिसतील. स्वामींनी आजपर्यंत तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण आपल्या प्रत्येक संकटात स्वामीच आपली मदत करतात. स्वामी सांगतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवून या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घेईल त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकट मी स्वतः दूर करणार. स्वामी नामावरती तुमचा विश्वास आहे तर मग काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी कायम आपली साथ देतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त स्वतःवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामींनी साथ आपली कधी सोडलेली नाही. स्वामी आपली साथ कधी सोडणार नाहीत आणि स्वामी आपल्याला कधी संकटात टाकणार नाहीत. स्वामी प्रत्येक संकटात आपली मदत करत आहेत. स्वामी म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, तुमच्या आयुष्यात किती संकट आहेत याला महत्त्व नाही, त्या संकटांचा सामना तुम्ही कसं करताय याला जास्त महत्त्व आहे. स्वतःवरती विश्वास असेल तर स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामीच तुम्हाला प्रत्येक संकटातून तारतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवेल त्याचीच मी साथ देणार आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण तुम्हाला प्रत्येक संकटात तेच मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, मी आजपर्यंत तुमची साथ कधी सोडली नाही. कायम तुमची साथ दिली आहे मी आणि आजही तुमची साथ देणार आहे. फक्त स्वामी नामावरती तुम्ही विश्वास ठेवून बघा, कारण तेच आपल्याला कायम साथ देतात. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी सांगतात, कायम तुमची मदत करतोय मी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ कायम देतात. स्वामी समर्थांवरती आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, गायत्री मंत्र रात्री स्नान करून वाचावा आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा वाचून बघावा. याचा आयुष्यावर नेहमी सकारात्मक प्रभाव पडतो. आपला जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आपला स्वामी नामावरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी कायम आपली साथ देतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला आयुष्यात साथ देताना तुम्हाला दिसतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. संकट समयी स्वामींनी साथ दिली आणि वाईट काळात सुद्धा स्वामी तुम्हाला साथ देतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः देतोय. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः आपली मदत करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देत आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही संकटात स्वामी तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी कायम उभा आहे.
स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तेच तुमची साथ कायम देत आहेत. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी आपली साथ कायम देतात आणि स्वामींनी आपली साथ कायम दिली. स्वामी नामावर फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. जेव्हा स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा स्वामी आपली कायम साथ देतात. स्वामी सांगतात, अशक्य देखील शक्य होईल. आज या संदेशाला जो शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या प्रत्येक संकटात त्याला मदत मी करणार आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ कोण देणार तर मीच देणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. आयुष्यात संकटे अपार असतील, त्या प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, तुमची जर योग्य ठिकाणी श्रद्धा असेल तर तुम्ही आयुष्यात कधी हरणार नाही. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देताना दिसतील. स्वामी कधी तुमची साथ सोडत नाहीत. स्वामींनी कधी तुमची साथ सोडली नाही. कायम स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, या गोष्टीला कधी विसरू नका. फाटलेले कपडे, फुटलेली भांडी, तुटलेले चपला, भिंतीले पडलेले तडे आणि छातीत असणारे मन तोडून जे हृदय दुखवणारे दुःख, या गोष्टी आपल्याला शिकवतात की आयुष्य कसं जगायचं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ कायम देतोय आणि कायम तुमची मदत मी करणार आहे. स्वतःवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा. स्वामी नामाचा जो व्यक्ती जप करेल त्याच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी त्याला मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला कितीही संकटे आले तरी घाबरायची गरज नाही, कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जो स्वामी नामावरती विश्वास ठेवतो स्वामी त्याला प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात मी तुमची साथ कधीही सोडणार नाही आणि कायम साथ देणार आहे. स्वामी म्हणतात, स्वामी समर्थ महाराजांच्या आयुष्यात आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या आयुष्यात काय प्रभाव पडतो, तर जेव्हा आपण स्वामी भक्ती करतो तेव्हा स्वामी आपली कायम साथ देतात. संकटात असताना सुद्धा स्वामी आपल्याला नक्की मार्ग दाखवतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला रस्ता दाखवून आयुष्यात यशस्वी करतात. स्वामी सांगतात, चांगलं म्हणजे काय? चांगलं म्हणजे उत्तम असते आणि ते कसं करायचं ते स्वतःवरती विश्वास लागतो. स्वामी सांगतात, व्यक्ती कर्जबाजारी होण्याची काही कारणे सुद्धा असतात, जसं की मंगळवारी कोणाकडूनही पैसे उधार घेतले, कारण मंगळवारी घेतलेले कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही असे मानले जाते. मंगळवार आणि शनिवार मीठ खरेदी करू नये, कारण या दिवशी खरेदी केलेले मीठ आपल्या घराला कर्जबाजारी बनवू शकते. घरात पूर्ण किंवा उत्तर दिशेला आरसा लावू नका, यामुळे गरिबीसुद्धा घराला येऊ शकते, वास्तुदोषसुद्धा लागू शकते. घराबाहेर किंवा प्रवेशद्वारावर कधीही डस्टबिन ठेवू नका, कारण यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परत जाते. चुकूनसुद्धा छतावर रड्डी ठेवू नका, असे करणे अशुभ मानले जाते. स्वामी सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात संकट येत असेल, संकटात तुम्हाला सामना करावा लागत असेल, तर स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण ते तुम्हाला कायम मदत करेल. काही लोक असे असतात जे रात्री झोपताना काही छोट्या मोठ्या चुका करतात, त्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात संकटे असतात. झोपताना पलंगाच्या जवळ कोणत्याही प्रकारचे तेल ठेवू नका, असे केल्याने जीवनात समस्या दूर होत नाही. औषध बेडजवळ कधीही ठेवू नका, अन्यथा आयुष्यभर तुम्हाला दुःखरोगी राहावं लागेल. एखाद्याचे पर्स कधीही झोपताना जवळ ठेवू नये, यामुळे घरात गरिबी येते. पाण्याची बाटली किंवा कुठल्याही प्रकारचा तांब्या किंवा ग्लास जवळ झोपताना ठेवू नये. बांधकाम करण्यापूर्वी जमिनीत 4, कोपऱ्याला 4 आणि मध्यभागी 1 असे 9 इंची पिरॅमिड पुरल्याने जमिनीचा मुक्त दोष होऊन वास्तुदोष विरहित होतो. स्वामी सांगतात, आज प्रत्येकाला वाटतंय की त्याच्या आयुष्यात संकटे आहेत, पण ते संकटे काय आहेत याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रत्येकाला जर संकटे दूर करायचे असेल तर त्या संकटांना पहिले समजून घ्यावं लागतं. संकटांना प्रत्येक वेळेला जर तुम्हाला सामना करायचा असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवून सर्व तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वामी सांगतात, मी कधीही तुमच्यासोबत साथ देणार नाही असं नाही, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करणार आहे. फक्त स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, जर तुमच्या आयुष्यात तुळशीचे पान तुम्ही जर सकाळी किंवा संध्याकाळी खाल तर याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव होईल. तुळशीचे पान खाल्ल्याने सुद्धा खूप सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर होणार आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, त्यांनी साथ कधी सोडली नाही आणि कायम आपली साथ देतात.
स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुमची साथ कायम देतोय, त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामीच तुम्हाला साथ देताना दिसतील आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, स्वामी तुमची साथ कायम देतील. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ नामाचा जप कराल तेव्हा तुम्हाला स्वामी प्रत्येक वेळेला साथ देताना दिसतील. कोणी बोलावं किंवा कोणी नाही बोलावं याकडे लक्ष द्यायचं नाही. सांगितलं नाही, विचारायचं पण नाही. लेट बोलवलं म्हणून जायचं सुद्धा नाही. एक गोष्ट कायम ठेवायची, व्हॅल्युएबल बनायचं, अवेलेबल नाही. आयुष्यात जर स्वतःला व्हॅल्युएबल नाही समजलं तर खूप लोक तुम्हाला हलक्यात घेतील आणि त्याचमुळे तुम्ही मागे येऊन जाल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जा. कोणी आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवून मोठं होतं तर कोणी इतरांच्या जीवावर मोठं होतं. जर आपल्याला स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे जायचं असेल तर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे लागेल. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट असते, ती लक्षात ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो त्याला काहीही करण्याची गरज नसते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्यासोबत उभा आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण ते आपली साथ कायम देतो. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतोय. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करतोय. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवायला विसरू नका. स्वामी सांगतात, संकटे कितीही येऊ द्या, प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करणार आहेत आणि कायम स्वामींनी तुमची मदत केली. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देणार आहे. फक्त संकटसमयी तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. संकटात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. संकटात स्वामीच तुम्हाला तारतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मदत करतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्यासोबत उभा आहे. स्वामी नामावरती विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देताना दिसतील. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच त्यांना साथ देतात आणि स्वामींनी त्यांची साथ दिली. स्वामी कायम त्यांची मदत करत आहेत आणि स्वामींनी कधीही त्यांची साथ सोडली नाही. स्वामी सांगतात, मी त्याची कधीही साथ सोडत नाही. जो स्वतःवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवतो, स्वामी नामावरती ज्याचा विश्वास असेल त्याला स्वामी कायम मदत करतात. स्वामी सांगतात, संकट समयी साथ देणारे फक्त स्वामी. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत करणारे फक्त स्वामी. स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होतं. ते फक्त स्वामी करतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत उभा आहे मी. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक संकटात मदत करणार आहे तुम्हाला. स्वामी सांगतात, आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकताय. तुमच्या आयुष्यात याचा सकारात्मक प्रभाव नक्की होणार. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात मोठी आनंदाचा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. स्वामी सांगतात, कायम तुमच्यासोबत आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देणार आहे मी. स्वामी बोलतात, मी कायम तुमची मदत करणार. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, कारण प्रत्येक संकटात फक्त स्वामी तुमची साथ देणार आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करणार. स्वामी म्हणतात, कायम तुमची साथ देतोय मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे, कायम लक्षात ठेवा. जे तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आणतात त्यांना कधीही दुर्लक्ष करू नका. ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी संकटे आणतात. संकटांवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने आयुष्यात यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. बऱ्याच वेळेला संकटे आहेत तुमच्या आयुष्यात. त्या संकटांना कसे दूर करायचे त्याबद्दल मदत मी स्वतः करतोय. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतो आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत करतो. कायम तुमची साथ मी स्वतः देतोय, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्वामी शक्ती. जो स्वामी शक्तीवरती विश्वास ठेवतो त्याला मी कायम मदत करणार. मिळालेली रक्कम पगार लगेच खर्च करू नका. एक रात्र तरी घरात ठेवावी. असे केल्याने तुमच्या घरात त्याचा सकारात्मक प्रभाव वाढत असतो. आयुष्यात जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
जेव्हा स्वतः छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्याल तेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला खूप आरामात शक्य होताना दिसतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा जप करून बघा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. या संकटांना तुम्हाला मी कधीही दुर्लक्ष करू देणार नाही. प्रत्येक वेळेला सर्व तुमची साथ देणार आहे. संकटसमयी फक्त स्वामी तुम्हाला मदत करतात. आयुष्यात किती संकट आहेत त्या संकटांकडे लक्ष देऊ नका. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, कारण आपल्या प्रयत्नांना तेच स्वामी साथ देणार आहेत. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतोय. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटात तुमची साथ मी कायम देतोय. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामीच आपली साथ कायम देत आहेत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत करतोय. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नसते. स्वामी आपली साथ कायम देत असतात. स्वामी म्हणतात, कायम मी तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे संकटे तुमचे कायमचे निघून जातील. जेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून फक्त 10 मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्याल. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला स्वामी कायम मदत करतात. ज्याचा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे त्याला स्वामी मार्ग दाखवतात. म्हटलं तर जीवन, म्हटलं तर वाईट आहे, म्हटलं तर त्या सर्व गोष्टीत संकटात स्वामी तुमची साथ देताना तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर जीवनाचा खरा आनंद कुणाला कळालाच नसता. जीवन नेमकं काय आहे आणि कसं जगायचं हे ज्याला समजलं त्यालाच समजलं. प्रत्येकाला हे समजत नाही. काही लोक यामध्ये स्वतःच्या मागे लागतात, काही लोक इतरांच्या, तर काही लोक पैशाच्या मागे लागतात. ज्याला हे जीवन समजलं तो नेहमी समाधानाच्या आणि धार्मिक मार्गाला जातो. स्वामी सांगतात, तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात संकटे अपार आहेत, त्या संकटांचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही, पण असं नाही. संकटांचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. त्या संकटांचा सामना करा. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून बघा, कारण प्रत्येक संकटात तेच तुम्हाला साथ देताना दिसतील. संकटसमयी स्वामी तुमची साथ देतात. वाईट काळात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामीच तुमची साथ कायम देत आहेत. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्यासोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मी संकटात तुमच्यासोबत असतो. कायम तुमची साथ देत असणार मी. जेव्हा तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवता तेव्हा प्रत्येक संकटात तुमची मदत स्वतः करेल. स्वामीवरती विश्वास असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात तर प्रत्येक संकटात मी तुझी साथ देतोय आणि आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुझी साथ मी दिली आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. माझ्या प्रिय मुला, हा संदेश आज जर तू चुकूनसुद्धा शेवटपर्यंत ऐकून घेतला आहेस तर तुझ्या जीवनात त्याचा सकारात्मक प्रभावच पडणार आहे. तुझ्या जीवनात त्याचा एवढा सकारात्मक प्रभाव पडेल की ती जी गोष्ट आजपासून करायला जाशील त्यात तुला यश मिळेल. स्वामी सांगतात, मी कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक संकटात पुढे जाईल. प्रत्येक संकटात तुला रस्ता दाखवणार आहे. संकटसमयी साथ फक्त स्वामी दाखवतील. संकटात फक्त स्वामी तारतील. स्वामी नामावरती विश्वास असेल तर स्वामीच तुमची मदत करतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्यासोबत उभा आहे मी. स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघ, कारण स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी नामावरती आपला विश्वास आहे, मग काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे जे कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याला यश नक्की मिळतं आणि जो व्यक्ती स्वामीनामाला दुर्लक्ष करतो त्याला अपयश नक्की मिळतं. स्वामी नामस्मरण करून तर बघ, एकदा का स्वामींनी तुमची साथ दिली की स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे मी. या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडणार नाही. आयुष्याच्या अशा वळणावर तुमची साथ मी सोडणार नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करणे तुम्ही विसरू नका. स्वामीवरती विश्वास ठेवून जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही, कारण अशक्य देखील शक्य करतात स्वामी. स्वामी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग एकच आहे.
काही लोक तुमच्या मागे बोलतात कारण त्यांची लायकी नसते तुमच्या समोर बोलण्याची. आयुष्यात तुम्ही किती चांगले काम करा, लोकांकडे तुमच्याविषयी वाईट बोलायला खूप काही आहे. जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधी अपयश येत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असे म्हणतात. प्रयत्न केल्यावर आपल्याला नक्की पर्याय मिळून जातो. प्रत्येकाला आपली नखं दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषधी नसते. जखम ही अशी असते जी एकदा का औषध लागलं की बरी होऊन जाते, पण मनाला लागलेली जखम काही जरी केलं तरी बरी होत नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट आहे जे तुम्हाला माहिती असायला हवी. जरा वारा हा जोरात वाहू लागला की नासकी कुजगी पाने खाली पडून जातात. त्याचप्रमाणे अंतःकरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरणाचा वारा जोरात वाहू लागला की पष्टपुडी, गर्व, अहंकार, आपले संकटे हे कायमचे उडून जातात. कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये, त्याला काहीतरी द्यावे, दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधी ठेवू नये. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली स्वप्ने या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिली आहे. कोणकोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून तुम्ही कार्य करा. स्वामीवरती विश्वास ठेवा. जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचं काहीच महत्त्व राहिलेलं नाही. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान करतं. कोणावरही अवलंबून राहू नका. कुठल्या गोष्टीचा राग घेऊ नका. एखाद्याने तुम्हाला वाईट म्हटलं तर त्यापासून कायमचे दूर निघून जा, पण त्याला बोलवून दाखवू नका. विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचताना सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो आणि एखाद्याबद्दल सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतो. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, फक्त विश्वास ठेव. आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुम्ही काहीही नसताना लोकांना दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे आज सर्व काही असताना लोकाला दाखवलेला रुबाब. उगवत्या सूर्याचे किंवा पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नाही. जर प्रगती करायची असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावे लागतात. आयुष्यात फक्त दोन गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि तुमच्याकडे सर्व काही असताना रुबाब दाखवलेला. प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे. चंदनपेक्षा वंदन जास्ती शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे कधीही चांगले. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद वर्तमान काळच देतो. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. जग सांगते की तुमच्या आयुष्यात जे संकटे आहे ते मी दूर करणार आहे, तेव्हा जगाकडे लक्ष द्या आणि बघा. काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायात काटे रुजते आणि त्यामुळे त्या पायांचा वेग हा जोरदार वाढतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देत आहे. आपले भविष्य बदलू शकत नाही आपण, आपल्या सवयी बदलू शकतो आणि सवयी नक्की आपले भविष्य बदलतील. स्वामी सांगतात, मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवी, कारण ओळख ही क्षणासाठी असते तर जपवणूक हे आयुष्यासाठी असते. आयुष्य खूप सारे जण येतील. आयुष्यात प्रत्येकाचा स्वभाव चांगलाच असेल असं नाही. प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्याला सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. चहासारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा म्हणून तुमचा आजचा दिवस आनंदित जावा, यासाठी स्वामीचरणी प्रार्थना.
तुमचे कौतुक करणाऱ्याला अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक व्यक्ती असावा जो तुमच्या आयुष्यात नकारात्मकतेला दूर घालवेल. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनातल्या संपर्कात राहायला शिका. कारण मोबाईलमधला संपर्क आज आहे तर उद्या नाही, पण मनातला कायम असतो. स्वामी सांगतात, कायम लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती तुम्हाला बोलतोय तर कधी नाराज होऊ नका. त्या व्यक्तीला तुम्ही बोलून पहा. जर समजत असेल तर ठीक आहे, नाहीतर कायम त्याच्यापासून दूर निघून जा. आयुष्यात हा तुम्हाला एक चांगला संधी म्हणून जपता येईल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील संकटांचा सामना करायचा असतो. आयुष्यात स्वामी जेव्हा आपली साथ देतात तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जो व्यक्ती स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल, त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी त्याची साथ कधी सोडणार नाही. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत उभा असतो मी. तुमचा माझ्यावरती विश्वास असायला हवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. जो स्वामी नामावर विश्वास ठेवून त्याचा जप करेल, त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ देतील. स्वामीवरती तुमचा विश्वास असल्यावर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला हरू देणार नाही. या कलियुगात तुम्हाला एकटे सोडणार नाही. प्रत्येकाला मी मदत करत आहे आणि प्रत्येकाला मदत करणार आहे. फक्त स्वामी नामाचा जप तुम्ही करायला हवा. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल, स्वामी त्याची कायम साथ देताना त्याला दिसतील. त्याच्या आयुष्यात कितीही संकटे असो अथवा कितीही अडचणी असो, स्वामी कायम त्याची मदत करताना त्याला दिसतील. स्वामी सांगतात, जो व्यक्ती स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून असतो त्याला प्रत्येक वेळेला आम्ही मदत करतो. आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्याला नक्की आम्ही रस्ता दाखवतो. स्वामी सांगतात, काळजी न करता स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, मी कायम तुझ्या सोबत आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटं तर मुळातच सोडणार नाही. तू फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघ. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास, स्वामी कायम त्याच्या पाठीशी उभे असतात. जो स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो, स्वामी कायम त्याची मदत करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी त्यांची साथ देताना त्याला दिसतात. स्वामी नामावरती विश्वास तर ठेवून बघा. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे, प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः स्वामी करत आहेत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, फक्त स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा, कारण स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुझ्या सोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. स्वामी आपल्या सोबत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामींनीच आपली साथ दिली आहे आणि स्वामी आपली कायम साथ देत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करतात आणि आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामीच आपल्याला मार्ग दाखवतात. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी प्रत्येक वेळेला सोबत असतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतील आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण स्वामीच तुमची मदत करणार आहेत आणि स्वामींनीच तुमची मदत केली आहे. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराज त्याची साथ देताना त्याला दिसतील. ज्याला वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत पण माझी साथ का देत नाही, त्यांनी स्वामीवरती निसंकोच विश्वास ठेवावा आणि स्वामी नामाचा जप करावा. स्वामी त्याची साथ कायम देताना त्याला दिसून येतील. ज्यांना वाटतं माझ्या आयुष्यात आता अपार संकटे वाढली आहे, स्वामी तर माझी साथ देखील देत नाही, तर मी काय करावं, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ नामाचा जप कराल तेव्हा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील असं तुम्हाला दिसेल.
स्वामी कधीही तुमची साथ सोडतच नाहीत. स्वामी फक्त एवढे म्हणतात, ज्या व्यक्तीला वाटतं मी त्यांच्या सोबत आहे त्यांनी फक्त माझ्यावरती विश्वास ठेवावा आणि काळजी आणि चिंता करणं बंद करावी. स्वामीच आपल्या सोबत आहेत. स्वामींनी आपली साथ कधी सोडलीच नाही आणि स्वामी आपली साथ सोडणार देखील नाहीत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तीचा स्वामी नामावरती आणि स्वामी समर्थांवरती विश्वास आहे त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ फक्त स्वामीच देणार. स्वामींनीच तुमची मदत केली आणि स्वामीच तुमची मदत करणार आहेत. स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामीच तुम्हाला साथ देताना दिसतील. जो व्यक्ती स्वामी नामावर विश्वास ठेवतो, स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो, योग्य दिशेला ज्याचे प्रयत्न असतात त्याला नक्की यश मिळतं प्रत्येक संकटात. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ देणार आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देताना मी दिसणार आहे. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अपार संकटे आहेत तर तुम्ही एकदा स्वतःकडे नाही तर इतरांकडे पाहून बघा. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त स्वामी साथ त्यांना देता संकटांचा सामना करण्याची इच्छाशक्ती ठेवतात. स्वामी म्हणतात, कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. कुणी कुणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हे लाख मोलाचे असते. आयुष्यात प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर असते. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाचे आपल्याला सर्वांना नेहमी चांगले सकारात्मक प्रभाव मिळतो. त्यामुळे स्वतःवरती आणि देवावरती विश्वास ठेवावा. काही नाती न कळत जुळतात, त्या नात्यांकडे लक्ष द्यावं. ते नाती कायम आपल्या सोबत असतात, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा. या ब्रह्मांडात फक्त एकच परमात्म्यांची सत्य आहे. ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. यांनाच तर आपण स्वामी समर्थ बोलतो. वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. त्यात गुंतवणूक करा ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्तम परतावा मिळेल. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि जे स्वामीवरती विश्वास ठेवणार नाही त्याला नक्की काळजी करावीच लागणार. कारण त्याची साथ देणारा जो दुसरा देव असेल ती देईल की नाही त्याला समजणार सुद्धा नाही. स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि स्वामीच आपली साथ कायम देणार. आपला फक्त स्वामी नामावर आणि स्वामी समर्थांवरती विश्वास हवा. स्वामी सांगतात, आयुष्यात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करायला आम्ही आहोत ना. स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. स्वामी सांगतात, कायम लक्षात ठेवा, मी तुमच्या सदैव सोबत आहे आणि स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतो आणि प्रत्येक वेळेला तुमचीच साथ दिली. फक्त तुम्ही स्वामी नामाचा जप करून बघा. जो व्यक्ती स्वामी नामाचा जप करतो त्याला काळजी करण्याची गरज कधी भासत नाही. फक्त स्वामी नामाचा जप करायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ दिली आणि कायम तुमची साथ देत असणार आहे. फक्त स्वामी नामावरती तुमचा पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा. आयुष्यात येऊ द्या संकटे अनेक, त्या संकटात फक्त साथ देतील ते फक्त स्वामी. स्वामी सांगतात, मी कधीच तुमची साथ सोडली नाही. तुमच्या आयुष्यात जेव्हा अपार संकटे होते तेव्हा तुमच्या पाठीशी ठाम उभं होतो मी आणि आज देखील तुमच्या पाठीशीच उभा हो. फक्त तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवा. कारण स्वामीच तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. कारण स्वामीच तुमची साथ सदैव देतात आणि ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण स्वामी आपली साथ सदैव देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देताना मी दिसतोय. फक्त तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवावा. स्वामी सांगतात, अशक्य ते आम्ही शक्य करू. तुम्ही फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. संकट समयी साथ फक्त स्वामी देतात. कठीण काळात साथ फक्त स्वामी देतात आणि जेव्हा तुम्हाला स्वामींची खरी गरज आहे तेव्हा देखील साथ फक्त स्वामी देतात. स्वामी सांगतात, शक्य तोपर्यंत तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. कारण तेच तुम्हाला साथ देतील.
तुमच्या आयुष्यात जेव्हा खूप संकटे असतील तेव्हा तेच तुम्हाला मार्ग दाखवतील. प्रत्येक वेळेला तुमच्या संकटात तेच तुम्हाला रस्ता दाखवतील. संकट कितीही मोठे असू द्या, स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी कायम आपली साथ देतात. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी आपली साथ कालही देत होते आणि स्वामींनी आपली साथ आजही दिली. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा. ज्यांनी स्वामी नामावरती विश्वास ठेवलाय आणि स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न केले त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नामावरती ज्याचा विश्वास असतो त्याच्या प्रत्येक संकटात स्वामी त्याची मदत स्वतः करतात. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देताना दिसतील. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी तुमची साथ कायम देत आहेत. प्रत्येक वेळेला स्वामीवरती जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळेल. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे मी. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. संकट समयी फक्त स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. कितीही अडचणी असतील आयुष्यात, फक्त स्वामीच तुम्हाला त्यातून तारतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण जेव्हा तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज भासत नाही. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देतात. स्वामी सांगतात, अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्यासाठी शक्य करतोय आणि प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी आम्ही शक्य केली आहे. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असायला हवा. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्यांना डोळे बंद करून काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्यांची मदत कायम करतायत. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतो. तुम्हाला जेव्हा मदतीची गरज आहे तेव्हा मी मदत करतो. संकट समयी तुमचीच मी मदत करत असतो. फक्त तुमचा विश्वास असायला हवा स्वामी नामावरती. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. संकटकाळी फक्त स्वामी साथ देताल. संकट काळातून फक्त स्वामीच तुम्हाला बाहेर काढतील. स्वामी नाम स्मरणावर विश्वास ठेवून तर बघा, कारण स्वामीच तर आहेत जे तुम्हाला प्रत्येक संकटात बाहेर काढून पुढे नेतील. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे, जो स्वामी समर्थ महाराजांना मानतो, त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण त्याच्या प्रत्येक संकटात स्वामी त्याला रस्ता दाखवताना दिसतील. संकटात असाल तर स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर स्वामींच्या नामाचा जप करा. स्वामी नक्की तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, काळजी करू नका, फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम साथ देताना स्वामी दिसतील. स्वामीवरती तुमचा विश्वास आहे, मग तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतील. स्वामीवरती विश्वास तर ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत करतील. ज्यांचा स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास आहे त्याला स्वामी प्रत्येक वेळेला मदत करतच असतात. स्वामी सांगतात, आज नाही तर उद्या तुझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडतील जे पाहून तू आश्चर्यचकित होशील. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेव, कारण तेच तुला मदत करतील. तेच तुला प्रत्येक संकटातून तारतील. स्वामी सांगतात, कायम तुझ्या सोबत असणार आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत बस तू. प्रत्येक वेळेला तुला साथ फक्त स्वामी देतील. ज्यांचा स्वामीवरती आणि स्वामी शक्तीवरती विश्वास असते त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसते. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देतात आणि स्वामींनी आपली साथ दिली आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही संकट स्वामी दूर करतील. जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा स्वामी आपली नक्की प्रत्येक वेळेला अडचण दूर करतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवून बघा. संकट काळात फक्त स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची इच्छा पूर्ण करतील. ज्याचा स्वामीवरती विश्वास असतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसते. अशक्य देखील शक्य करतात स्वामी. तुमचा स्वामीवरती विश्वास आहे तर मग काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी कायम तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देणार आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात.
स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यात तुमच्या संकटे अपार येऊ द्या. त्या संकटात फक्त स्वामी साथ देतील. स्वामींनी तुमची साथ कधी सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. फक्त तुमचा स्वामीवरती विश्वास असायला हवा, कारण तेच तुम्हाला मार्ग दाखवताना दिसतील. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक योग्य रस्ता दाखवेल. तुम्हाला योग्य रस्ता फक्त स्वामी दाखवतात आणि स्वामीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला तारतात. फक्त स्वामी नामावरती तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. ज्याचा स्वामी नामावर विश्वास आहे तो श्री स्वामी समर्थ जरूर म्हणेल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करेल.